पुढे जाण्यापूर्वी एकदा माझे हे शब्द ऐक. घाई करू नकोस, कारण आज मी तुझ्याशी संवाद साधायला आलो आहे. तू अहोरात्र कष्ट करतोस, रात्रंदिवस प्रार्थना करतोस, डोळ्यांत तेल घालून आपल्या कुटुंबासाठी झटतोस, पण तरीही तुला हवं ते फळ मिळत नाहीये. तुला वाटतंय की तुझे नशीबच सोबतीला नाही, देवाला माझी दया येत नाही का? असे अनेक प्रश्न तुझ्या मनात थैमान घालत असतील. पण नीट विचार कर, कदाचित तू नकळत अशी एक चूक करत आहेस जी तुझे नशीब उघडण्यापूर्वीच रोखून धरत आहे. तुझे यश तुझ्या अगदी जवळ आहे, पण तुझ्या एका चुकीमुळे ते तुझ्यापासून लांब जात आहे. आज मी तुला सावध करायला आलो आहे. सावध हो बाळा, ही चूक पुन्हा करू नकोस. तू नेहमी म्हणतोस, स्वामी, मी तर कोणाचे वाईट केले नाही, कोणाचे धन चोरले नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? माझ्याच घरात कटकटी का? माझ्याच नशिबात संघर्षाचे डोंगर का? माझ्याच हातात आलेला घास शेवटच्या क्षणी का हिरावला जातो? पण बाळा, कधी शांत चित्ताने एकांतात बसून स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहिले आहेस का? बाह्य जगात तू चांगला असशीलही, पण तुझ्या विचारांच्या जगात तू काय करतोस? पहिली चूक, तू इतरांच्या सुखाची तुलना स्वतःच्या दुःखाशी करतोस. जबेवा तू सोशल मीडियावर किंवा तुझ्या अवतीभोवती दुसऱ्याचे वैभव, त्याचे यश, त्याचे हसते खेळते कुटुंब बघतोस आणि मनात थोडा जरी हेवा करतोस, तेव्हा तू स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे स्वतःच बंद करून घेतोस. तुला वाटतं त्याला मिळालं पण मला का नाही? हा विचार तुझ्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. मत्सर हा असा अग्नी आहे जो तुझ्या कष्टाला आणि तुझ्या आयुष्यात साठवलेल्या पुण्याईला क्षणात भस्म करतो. दुसऱ्याचे सुख बघून ज्या दिवशी तू मनापासून आनंदी होशील, ज्या दिवशी तू दुसऱ्याच्या यशात टाळ्या वाजवशील, त्या दिवशी सुखाचा मार्ग आपोआप तुझ्या घराकडे वळेल. विश्वाचा नियम आहे बाळा, जे तू दुसऱ्याला देशील तेच तुला 1000 पटीने परत मिळेल. दुसरी चूक, तू वर्तमानात जगण्याऐवजी भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा विचार करत बसतोस. काल काय झाले, कोणी तुला काय बोलले, कोणी तुझा अपमान केला, यातच तू तुझे आजचे आयुष्य संपवत आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे माझे वचन तू भिंतीवर लावले आहेस, पण ते हृदयात कधी उतरवणार? माझे वचन असतानाही तुझा विश्वास का डगमगतो? तू भविष्याच्या भीतीने इतका व्याकुळ होतोस, इतका चिंतातूर होतोस की तुझ्या समोर असलेल्या संधी तुला दिसतच नाहीत. तुझा हा अविश्वास, तुझी ही शंका आणि तुझी ही भीतीच तुझ्या आणि माझ्यामध्ये एक मोठी भिंत उभी करते. मी तुझ्यासोबत आहे हे फक्त जगाला सांगू नकोस, तर ते संकटाच्या वेळी मनापासून अनुभव. ज्या दिवशी तू तुझी सर्व चिंता माझ्या चरणी अर्पण करशील, त्या दिवशी तुझे ओझे हलके करण्याची जबाबदारी माझी असेल. आणि तिसरी सर्वात मोठी चूक, तू प्रयत्न करण्याआधीच आणि यशाच्या अगदी जवळ असताना हार मानतोस. तू म्हणतोस, खूप केले प्रयत्न, आता बस झाले. पण तुला माहीत आहे का, ज्या क्षणी तू माघार घेण्याचा विचार करतोस त्याच क्षणी तुझे नशीब पालटणार असते. कष्ट तुझे आणि फळ देण्याची जबाबदारी माझी. पण जर तू ध्येयापासून अवघ्या 2 पावलांवर असताना अर्ध्या रस्त्यातूनच पाय मागे घेणार असशील, तर मी तुला तुझे यश कसे दाखवणार? तू थकतोस, तू रडतोस, तुला वाटतं आता सगळं संपलंय, आता जगण्यात अर्थ नाही. पण त्याच वेळी मी अदृश्य रूपाने तुझा हात धरून तुला वर उचलत असतो. फक्त डोळे उघडून बघ, श्रद्धेसोबत सबुरी ठेवायला शिक. घाईने काहीही मिळत नसते, निसर्ग सुद्धा त्याचे फळ द्यायला वेळ घेतो. मग तू इतका उतावीळ का? अरे वेड्या, तू स्वतःला एकटा समजण्याची चूक करू नकोस. तुझ्या प्रत्येक आस्वाद, तुझ्या प्रत्येक कष्टाच्या थेंबात, तुझ्या घामात मी तुझ्यासोबत असतो. तुझ्या हृदयाच्या प्रत्येक धडधडीत माझा वास आहे. जबेवा तुला कोणी समजत नाही तेव्हा मी तुला समजून घेतो. पण तुझा स्वभाव, तुझा अहंकार आणि तुझा विनाकारण क्षुल्लक गोष्टीवरून येणारा राग तुला माझ्या तेजापासून लांब नेतोय. तू रागाच्या भरात कोणाचे तरी मन दुखावतोस आणि मग माझ्यासमोर येऊन दिवा लावतोस. असे कसे चालेल? ही चूक आता सुधार. मनातली भीती काढून टाक, कपाळावरची चिंतेची आठी पुसून टाक आणि पूर्ण श्रद्धेने, निशंक मनाने श्री स्वामी समर्थ म्हणत पुन्हा जिद्दीने कामाला लाग. लक्षात ठेव बाळा, वेळ अजूनही गेलेली नाही. आजचा हा संदेश तुझ्यासाठी एक नवी पहाट घेऊन आला आहे. आजपासूनच स्वतःला बदल. रागाचा त्याग कर. कोणाबद्दलही मनात सूडबुद्धी किंवा द्वेष ठेवू नको आणि दुसऱ्याच्या छोट्याशा आनंदातही सहभागी व्हायला शिक. गरिबाची सेवा कर, मुक्या प्राण्यांवर दया कर. मग बघ, तू न मागताही मी तुला ते सर्व काही देईन ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस. ज्याच्यावर माझी कृपादृष्टी असते त्याचे संपूर्ण विश्वच मी बदलून टाकतो. त्याच्या आयुष्यातून अशक्य हा शब्दच पुसून टाकतो. जर तुला माझे हे शब्द काळजाला भिडले असतील
तुला तुझी चूक उमजली असेल आणि तुला माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. हे केवळ शब्द नाहीत तर तुझी माझ्याप्रती असलेली ओढ आहे. आणि हा संदेश त्या एका व्यक्तीला नक्की पाठव ज्याला आज खरोखर माझ्या आधाराची आणि या मार्गदर्शनाची गरज आहे. तुझे एक पाऊल कोणाचे तरी आयुष्य सावरू शकते. सावध रहा, श्रद्धा ठेव आणि कर्म करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.